मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले आहेत। यापैकी काही महत्त्वाचे किल्ले की जे पर्यटकांनी भरलेले, तर काही गडकोट हे सह्याद्रीच्या डोंगर रांगेमधील भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी परंतु दुर्लक्षित। यांमध्येच एकाच नावाचे देखील बरेच किल्ले आपल्याला पाहायला भेटतात। यापैकी रायगड जिल्ह्याच्या मध्यभागी असणाऱ्या पेण या शहरापासून जवळ असणारा रत्नगड उर्फ रतनगड याच किल्ल्याचा आजचा आपला प्रवास। सांशीच्या किल्ल्याचा ट्रेक करून आता निघालो आपण रत्नगडला। वाटेमध्ये आपण आज मावशीला लिफ्ट दिली। मावशी याद करा म्हणजे भाई असं आउटसाईडला आपण गड किल्ल्यावर फिरायला येतो ना, तिकडं पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम असेल भरपूर, त्यामुळं रस्त्यामध्ये असे कोणी असेल तर त्यांना लिफ्ट देत चला किल्ला सोडल्यामुळे आजींनी शेंगा दिल्यात आपल्याला। पुण्यावरून पहाटे निघून पेणजवळील सांशी हा किल्ला पाहिला व दिवसातील दुसरा किल्ला पाहण्यासाठी रत्नगडाचा प्रवास चालू केला। सांशी किल्ल्यापासून पेण कामार्ली या मार्गाने 25 किलोमीटरचे अंतर कापून रत्नगड जवळच्या सायमळ या गावामध्ये पोहोचलो। मोजक्यात 35 ते 40 घरांचे डोंगराच्या कुशीत वसलेले एक मस्तपैकी टुमदार असे गाव म्हणजे सायमाळ। मित्रांनो, सायमाळ या गावाकडून आलो आपण आणि पुढे जाणारा हा बघा कच्चा रस्ता असा आहे आणि हा समोरचा आहे किल्ला। किल्ला पण असा आहे भाई की असा सरळ सुळका आहे आणि दोन्ही बाजूला किल्ल्याच्या दरी। आता या रस्त्याने कच्च्या रस्त्याने खाली जायचे आपल्याला, खालून परत वर चढायचे। असा कच्चा रस्ता आहे रतनगडला जाण्यासाठी, असं चारही बाजूने जंगल आणि पोहोचलेलो आपण शेवटी गडावर जाणाऱ्या पायवाटेकडं। हा बघा इथं समोर बोर्ड आहे आपल्याला आणि आता या रस्त्याने जायचे आपल्याला गडावर। रायगड जिल्ह्यातील पेण जवळचा रत्नगड याच अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ल्याचा आजचा आपला प्रवास, म्हणजेच याच किल्ल्याचा आपण करतोय ट्रेक। आणि महत्त्वाचं म्हणजे भाई हा रत्नगड भरपूर असा दुर्लक्षित किल्ला आहे। दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा अपरिचित सुद्धा किल्ला आहे, कारण या किल्ल्याला जास्त पर्यटक भेट देताना दिसत नाहीये, कारण भाई भरपूर लोकांना हा किल्ला माहीतच नाही ना, भेट कशी काय देणार। असा हा अपरिचित रत्नगड याच किल्ल्याचा ट्रेक चालू केल्यानंतर समोरच आपल्याला काळ भैरवनाथाचं अलीकडच्या काळातील बांधणीतील मंदिर बघायला भेटतं आणि या मंदिराच्या बाजूनेच गडावर जाणारी पायवाट आहे। मंदिराच्या बाजूनेच गडावर जाणारी वाट आहे। पायवाटांवर जास्त वावर नसल्याने पायवाटा झाडांच्या पाल्यापाचोळ्याने झाकल्या गेलेल्या आहेत। डोंगराची सरळसूट चढाई दमछाक करणारी आहे, तर यामध्येच ही चढाई मुरमाड, घसरडी व निसरडी देखील आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून घनदाट जंगलामधून सरळसूट डोकं वर काढून उभा असलेला हा किल्ला रत्नगड। किल्ल्याला चारही बाजूने सह्याद्रीच्या डोंगर रांगांचं संरक्षण तर आहेच, त्याचबरोबर घनदाट जंगलांनी सुद्धा हा किल्ला वेढलेला आहे। म्हणजेच याला आपण सह्याद्रीमधील एक महत्त्वाचा लष्करी किल्ला किंवा एक महत्त्वाचं टेहळणीचं ठाणं म्हणू शकतो। गडावर पहिलं पाण्याचं टाकं दिसलेलं आहे आपल्याला, हे बघा आपल्या पाठीमागं गडाचा गड माता अजून समोर आहे वरती। त्या अगोदर जे कातळ खडकामध्ये कोरलेलं पाण्याचं टाकं आहे। पाणी पिण्यायोग्य नसलं तरी वापरण्यायोग्य आहे। साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण गडमाथ्यावर पोहोचतो। गडमाथ्यावर समोरच आपल्याला महादेव मंदिर बघायला भेटते की जे अलीकडच्या काळात बांधले गेले असावे। मंदिराच्या बाजूला एक झेंडाकाठी आहे, तर त्या बाजूला काही दगडी मूर्त्या देखील बघायला भेटतात। मी जेव्हा गडावर पोहोचलो तेव्हा आपल्या अगोदर 2 ट्रेकर मंडळींनी गडावर हजेरी लावली होती। गडाचा गडमाथा हा जास्त मोठा नाहीये, मोजकाच एक छोटासा गडमाथा आहे। गडमाथ्यावर आपल्याला एक महादेव मंदिर बघायला भेटतं। समोर झेंडाकाठी आहे, झेंडाकाठीवर भगवा ध्वज डौलाने फडकतोय। मंदिर हे अलीकडच्या बांधणीतलं असलं तरी आतमधली शिवपिंड ही पुरातन काळातली आहे। या रत्नगडच्या समोर आपल्याला मीरगड हा किल्ला बघायला भेटतो। या 2 टेहळणी किल्ल्यांचा उपयोग म्हणजे कोकणामधून घाटमाथ्यावर जाणाऱ्या पायवाटांवर मीरगड व रत्नगड या 2 डोंगराच्या मधून जाणाऱ्या खिंडीवरील पायवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी या रत्नगड किल्ल्याचा उपयोग होत असावा, कारण याच घाटमाथ्यावर किंवा या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर आपल्याला वरती तैलबैला बरोबरच सरसगड आणि सुधागड हे महत्त्वाचे किल्ले बघायला भेटतात। त्यामुळं या भागातील एक महत्त्वाचे 2 टेहळणी किल्ले म्हणू शकतो। गडावर बुरुजाचे अवशेष आहेत, पण ते गवतामुळे झाकले गेलेले आहेत। रत्नगड व मीरगडामधील खिंड म्हणजेच खोपोली पेण हा प्राचीन व्यापारी मार्ग याच खिंडीतून जात असावा, यामुळेच यावर लक्ष ठेवण्यासाठीचे हे टेहळणी किल्ले असावे। गडावरील पाण्याच्या टाक्यावरून हा किल्ला सातवाहन कालीन असावा असे वाटते।
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण प्रांत स्वराज्यात आणला तेव्हाच याच डोंगररांगांमधील हे किल्ले देखील ताब्यात घेतले असावेत। गडमाथ्यावरून समोरच सायमळ गाव एखाद्या पुस्तकातील गावासारखे दिसते। रत्नगड या किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून आत्ता आपण पोहोचलोय गडाच्या पायथ्याला। गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला अर्धा तास भरपूर होतो। गड उतरण्यासाठी पण भाई ऑफिशियली अर्धा तासच लागणार, उलट लवकर उतरू शकतो, पण नॉनस्टॉप चाललं तर आपण गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला अर्धा तास भरपूर होतो। गडाला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे पावसाळ्यानंतरच, कारण पावसाळ्यामध्ये ही गाडी आपली जिथपर्यंत आलेली आहे तिथपर्यंत गाड्या येऊ शकत नाही। गाडी आपल्याला पाठीमागे गावामध्येच लावावी लागणार आहे। पावसाळ्यामध्ये मे बी हा रस्ता घसरडा व निसरडा होत असावा। तर सह्याद्रीमधला असाच एक अपरिचित किल्ला आपला फिरून झालेला आहे। संपूया आत्ता आपण या किल्ल्याचा व्लॉग आणि भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर। तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय।